दिवसाची सुरुवात यशूबरोबर. कधीकधी आपण आपल्या कामाच्या व्यापामधून कुठेतरी एकांतात जाऊन बसतो. आपल्याला थोडासा एकटेपणा हवा असतो, थोडंसं स्वतःसाठी वेळ काढूशी वाटतो. आणि अशा वेळेस कधीतरी मागच्या गोष्टी आठवल्यात का? आपल्या भूतकाळामध्ये जे जे काही घडलं ते कधी आठवलं का? आयुष्यातील अशी वेळ तुम्हाला आठवते का की ज्यावेळेस तुम्ही संकटाच्या खोल दरीत पडला होता? तुम्ही आपल्या अपयशाच्या दरीमध्ये पडला होता का? तुम्हाला काही केलं तरी त्यावेळेस यश मिळत नव्हतं, काही केलं तरी ते नीट होत नव्हतं काम. कधी एखाद्या मोठे आजारपण झेललेलं आहे का? कधी पापात पडला हा का? आणि ह्या सर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठी तुम्ही कळकळीने देवाची प्रार्थना केलेली आहे का? ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवतात आणि त्यावेळेस तुम्ही देवाकडे आक्रोश केला असेल, देवाकडे प्रार्थना केली असेल. आणि आत्ता बसून ह्या गोष्टीचा विचार केल्यावर समजते का की देवाने तुमचा कशा प्रकारे सांभाळ केला होता? त्यावेळेस कशा प्रकारे त्यांनी आपली कृपा तुम्हाला पुरवली होती त्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा. बघा, स्तोत्रसंहिता 40 ज्यावेळेस आपण वाचतो, साम 40, त्यामध्ये दावीद राजा बघा देवाला तीच विनंती करीत आहे. तो संकटात आहे, अनेक ठिकाणी त्याला संकटाचा सामना करावा लागत आहे, अनेक ठिकाणी तो चारी बाजूने घेरलेला आहे, तो संकटाच्या दलदलीमध्ये फसला आहे असं तो म्हणत आहे. परंतु तरी त्याच्या मुखातून देवाची स्तोत्र निघत आहे, देवाची प्रार्थना, देवाची स्तोत्र तो म्हणत आहे आणि ह्याद्वारे देवाची स्तुतीसुद्धा तो करत आहे. आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. पुढील आयुष्यात आपल्या पुढे काय येणार आहे आपल्याला माहिती नाही, परंतु तरी देव आपला मार्गदर्शक आहे. आयुष्याच्या वादळामध्ये देखील आपल्यावर तो कृपेचा पाऊस पाडतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 40 आणि पहिलं वचन, साम 40 and verse 1. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने मजकडे वळून माझा धावा ऐकला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.